आणि आमची बैठक बोलवा लोकप्रतिनिधींची, पण ती काही तिथल्या CPनी बोलावली नाही. निलेश हाके नावाचा कार्यकर्ता आहे, तुम्ही गेला तर तिथे तो भेटला असेल, त्यांनी निवेदनं दिली होती. हडपसरमध्ये तर अशी परिस्थिती झालेली आहे की जे दारूधंद्याला प्रोत्साहन देत होते ते PI तिथेच आहेत आणि तिसरेच लोक त्यांनी सस्पेंड केलेले. तर तुम्ही एकदा नीट माहिती घ्या, कोणाबद्दलच्या तक्रारी चाललेल्या होत्या, काय होत्या. आणि शेवटचा मुद्दा असा होता आहे की हा मिथेनॉल त्यांना मिळालं कुठून. त्यांनी ओपनली वेबसाईटवरून मागणी केली आणि त्यांना ते मिथेनॉल मिळालेलं आहे. ही मला CID कडूनच माहिती कळली जी आहे ती. तर त्यामुळे अशा पद्धतीने ओपन मार्केटमध्ये मिथेनॉल देणारे जे वेंडर्स आहेत त्या संदर्भामध्ये आपल्याला केंद्रीय गृह विभागाच्याकडे सुद्धा पाठपुरावा करायला लागेल. तो कराल का? आणि ही जे निधी त्यांना आहे तर ते सानुग्रह अनुदान त्यांच्या कुटुंबियांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वतःचे 5-5 लाख जाहीर केलेले आहेत. पुणे शहर महापालिकेमध्ये महापौरांना मी सांगितलं, स्वतः CM साहेबांना निवेदन दिलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी CM साहेबांना बोललेले आहेत की या कुटुंबांना निधी मिळावा. परंतु या सगळ्या संदर्भामध्ये उरई कांचन या ठिकाणी ती प्रक्रिया हडपसरमध्ये होत होती. म्हणजे हा संघटित गुन्हेगारी असल्यामुळे उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस यांच्यामध्ये परत गुन्हे केलेले जे लोक सापडत आहेत त्यांच्यावरती आपण मोका लावणं आणि ही सगळी कार्यवाही कधीपर्यंत होईल असा माझा प्रश्न आहे. सभापती महोदय, याच्यामध्ये उत्पादन शुल्क विभागाची अर्थातच जबाबदारी होती आणि ती जबाबदारी निश्चित करूनच अगदी निरीक्षकपासून ते दुय्यम निरीक्षकांपर्यंत आणि अगदी जवान असतील किंवा त्याच्यामध्ये जे अधिकारी त्यांचा समावेश होता किंवा ज्यांची ही जबाबदारी होती अशा 13 अधिकाऱ्यांवरती आपण निलंबनाची कारवाई केलेली आहे. हे एक्साईजचे सर्व अधिकारी, हे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्व अधिकारी आहेत. एकंदरीत आणि वेळोवेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडनं अशा तपासण्या होणं आवश्यक होतं किंवा त्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्काकडनं ह्या घटना घडू नये याची पूर्ण कल्पना किंवा त्याची काळजी घेणं आवश्यक होतं. तरीसुद्धा हे जे काही त्यांच्याकडे फेलियर झालेलं आहे म्हणून आपण ही जबाबदारी निश्चित करून 13 जणांवरती आपण कारवाई केली आहे. आपण जो मुद्दा उपस्थित केलात की ज्याची जबाबदारी होती त्याला निलंबित न करता दुसरा अधिकारी निलंबित केलं, तर त्याची चौकशी नक्कीच आम्ही करू आणि योग्य अधिकाऱ्यांच्या वरती कारवाई केली गेली पाहिजे याची दक्षता देखील आम्ही तिथे घेऊ. दुसरा आपण विषय इथे मांडलात की मिथेनॉल सप्लाय, म्हणजे मिथेनॉल इतक्या सोप्यारित्या त्यांना उपलब्ध झालं. मी देखील ते ब्रीफ घेत असताना माहिती घेतली तर एकंदरीत अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, ज्या गाईडलाईन्स केंद्र सरकारने आम्हाला घालून दिलेल्या आहेत त्या पद्धतीनेच विक्री झाली पाहिजे. आणि जर का आपण ज्या विक्रेत्यावरती आपण कारवाई केलेली आहे त्या अनुषंगानेच आपण ती कारवाई केलेली आहे की त्यांना घालून दिलेल्या गाईडलाईन्सचं त्यांनी उल्लंघन करून त्यांनी विक्री केलेलं आहे. म्हणूनच ते आता गोदाम देखील आपण सील केलेलं आहे आणि त्याचा परवाना देखील आपण रद्द केलेला आहे. मी आपल्याला माहिती करता सांगतो की संपूर्ण राज्यामध्ये 941 अशा आस्थापना आहे की ज्यांना मिथेनॉलची आपण सप्लायची परवानगी आपण दिलेली आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंगची आपण परवानगी दिलेली आहे. एकंदरीत त्या सगळ्या आस्थापना आता आपण तपासलेल्या आहेत. त्याच्यापैकी जवळपास 400 काही किरकोळ तिथे उल्लंघन होती, परंतु अशा 407 आपण तिथे कारण दाखवून नोटीस देखील आपण इश्यू केलेली आहे. एकंदरीत आपण एक स्पेशल ड्राईव्ह देखील घेतलेला आहे की मिथेनॉलचं सप्लाय करणाऱ्यांच्या वरती आपण FDA विभागाच्या मार्फत आपण आता कडक नजर आपण ठेवतो आणि परंतु ही त्या गोदामांची आपण तपासणी केली आहे. तर ट्रान्सपोर्ट देखील तितकाच महत्त्वाचा आहे. ट्रान्सपोर्ट होत असताना देखील जर का कुठली इरेग्युलॅरिटीज होत असतील तर मला वाटतं ज्या सूचना सामान्य सदस्य अमित गोरखे यांनी केलेल्या आहे की त्याच्यामध्ये नक्कीच काय अत्याधुनिक म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच काही सुधारणा करता येतील तर त्याचं आम्ही अवलंबन करून घेऊ. दानवे साहेब इकडे एकीकडं सत्ताधारी पक्षाचेच लोक झिरो टॉलरन्स म्हणतात आणि एकीकडं सत्ताधारी पक्षाचेच लोक PI अजूनही तिथं जे म्हणतात. म्हणजे मी सभागृहाच्या निदर्शनाशी बाब आणून देतो आणि एका विषयाकडे लक्ष असं वेधू इच्छितो. त्याच्यात मंत्री महोदय जे मान्य अमित गोरखे आपले सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की इथं 22 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 9 जणांना जी काही सरकारी मदत ती घोषित झाली त्याचं मागचं कारण ते पण समजून घ्या. उगाच सभागृहात चुकीच्या गोष्टी आल्या नाही पाहिजे. याच्यातले सभापती महोदय काही जण असे झाले की ही विषारी दारू पिऊन एक्सपायर्ड झाले, त्यांना कळालंच नाही की विषारी दारूमुळे ते एक्सपायर्ड झाले आणि मग बाकी ही घटना पोलिसांकडे गेली कारण यांचं विदाऊट पोस्टमार्टमच यांची अंत्यविधी झालेला आहे. या उरलेल्या लोकांचा सभापती महोदय ह्या उरलेल्या लोकांचा विदाऊट पोस्टमार्टम अंत्यविधी झालेला आहे. या 9 लोकांचाच पोस्टमार्टम झालं म्हणून रेकॉर्डवर 9च आहे.
पण जे उरलेले लोक सुद्धा विषारी दारूमुळेच गेलेले आहे, हे तितकंच खरं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं त्याचं काय करणार हा माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सभापती महोदय याच्यात आहे. दुसरे माझे याच्यातले मुद्दे असे आहे की याच्यातल्या पोलीस स्टेशनला त्या भागाच्या स्थानिक नगरसेवकांनी 10 वेळेस अर्ज केलेले आहेत आणि ताई म्हणतात ते सत्य आहे की 10 वेळेस PI स्थानिक, मी पोलीस कमिशनर दोन्ही एरियाचे बिलकुल आरोप करणार नाही, दोघांनी चांगलं काम केलंय. अमितेश कुमारजी असतील किंवा दुसरे काय ना तिकडे विनय चौबे असतील, दोन्ही पोलीस आयुक्ताविषयी मी बिलकुल बोलणार नाही, त्यांनी चांगलंच काम केलंय. पण खालचे अधिकारी दोन्ही विभागातले पिंपरी चिंचवडचा तर पोलीस स्टेशनच्या जवळ हातभट्टीचे अड्डे चालतात सभापती महोदय. आणि हडपसरचं जिथं आहे तिथं स्वतः PIला सगळं माहिती, अड्डे कुठे चालतात, बाजूला चालतात. आम्ही त्या स्लममध्ये जाऊन आलो, त्याच्याच बाजूला लोक दारू पितात. ते फुग्यामध्ये काहीतरी मेन कापडाच्या पिशव्या असतात, त्याच्यात आणतात त्या दारू, त्याला आता फुगे म्हणतात, मला तिथे गेल्यावर कळालं. त्याच्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये पोलिसांचा आणि सगळ्यात महत्त्वाचं एक्साईजच्या लोकांना सुद्धा हे अड्डे सभापती महोदय माहिती आहे. सरकारने खालच्या साध्या लोकांवर निलंबनाची कारवाई केली मान्य गृह राज्यमंत्री महोदय. याच्यात पोलिसांच्या बाबतीतही तसंच झालेलं आहे. खऱ्या अर्थानं मोठे अधिकारी, PI दर्जाचे अधिकारी, ACP दर्जाचे अधिकारी याच्यात सहभागी आहे. त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार हा माझा प्रश्न आहे. याच्यामध्ये मुख्य सूत्रधार योगेश वानखरे आणि कर्नल सिंग विरखा असं नाव आहे यांचं सभापती महोदय. आणि यांना उत्पादन शुल्क कायद्यानुसार नाही तर थेट IPC नुसार यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आत्ताचे गुन्हे माझ्या माहितीप्रमाणे, एखादे बदल झाला असेल की उत्पादन शुल्क कायद्यानुसार यांच्यावर गुन्हे दाखल झाले, यांच्यावर कायदे IPC अंतर्गत सभापती महोदय झाले पाहिजे. ते करणार का हा माझा प्रश्न आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मुख्य आरोपी एक राधेश्याम प्रजापती, याच्या आधी सुद्धा सभापती महोदय गुन्हे दाखल आहे, राधेश्याम प्रजापती. आणि वारंवार हे गुन्हे होत असताना वाटतं त्याला विशेष म्हणजे लोक मेल्यानंतर PI बरोबर तो माणूस तिथे होता प्रेसशी बोलताना, सभापती महोदय तिथे उपस्थित होता, ज्यांनी हा अड्डे चालवतो तो माणूस होता. इतके निर्ढावलेले लोक आहे सभापती महोदय. खरं तर एक्साईजवर पण याच्यामध्ये कारवाईची आवश्यकता आहे. सभापती महोदय 215 लिटर मिथेनॉल याच्यात आणलेले, 215 लिटर, आणि भिवंडीतील कंपनीतून हे मिथेनॉल आणलेलं आहे. जसं अमित गोरखे साहेबांनी जे सांगितलं की 16 किलोमीटरचा प्रवास नाही हा, फार भिवंडीपासूनचा प्रवास आहे हा, लांबच्या लांब. 215 लिटर मिथेनॉल भिवंडीमधून याच्यामध्ये आलेले सभापती महोदय. त्याच्यामुळे हडपसर, दापोडी, बोपोडी, फुगेवाडी आसपास या सगळ्या भागामध्ये विषारू दारू मोठ्या प्रमाणात सभापती महोदय विकली जाते. आणि म्हणून एका दिवसाची घटना नाही सभापती महोदय, ही घटना सातत्यानं चालू असणारी आहे. आणि म्हणून याच्यातला एक्साईजचे अधिकारी सगळे, त्याच्यानंतर पोलीसचे सिनियर अधिकारी, मिथेनॉल जे आहे माझ्या माहितीप्रमाणे बोगस आधार कार्ड देऊन मिथेनॉल मिळवलेलं आहे. मिथेनॉल पण जे मिळालं कोणत्या कंपनीच्या नावावर नाही, मिथेनॉलसाठी कंपनी रजिस्ट्रेशन असलं पाहिजे. विदाऊट कंपनीच्या रजिस्ट्रेशन मिथेनॉल कसं मिळतं या राज्यामध्ये, आणि मिथेनॉलची वाहतूक भिवंडीपासून पुण्यापर्यंत कशी झाली, उरळी कांचनपर्यंत, हाही याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून या तिन्ही विषयामधल्या अधिकाऱ्यावर सस्पेंडन मला असं वाटतं कडक कारवाईची आवश्यकता आहे. काही ठिकाणी फक्त बदल्या झालेल्या आहे, परंतु मला असं वाटतं पूर्णपणे निलंबन यांचं या सेवेतून झालं पाहिजे. विशेषतः एक्साईजचे सिनियर जिल्ह्याचे असतील आणि पोलीसचे असतील, किमान ACP लेवलचे अधिकारी, यांच्यावर पूर्णपणे कारवाई सरकार करणार का. आणि येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं मिथेनॉल आणि ही हातभट्टीची दारू गावगाव महाराष्ट्रात चालू आहे, याच्याविषयी सरकार काय पावलं उचलणार. मध्ये पहिल्यांदा सन्माननीय सदस्य दानवेजी यांनी निलंबित अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये मी सांगेन की पोलीस विभागाचे आपण जे अधिकारी आपण निलंबित केले आहेत त्याच्यामध्ये की एक आहे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत, दुसरे आहे ते सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत, तिसरे आहेत ते पोलीस उपनिरीक्षक आहेत. अशा देखील अधिकाऱ्यांना आपण याच्यावर निलंबित केलेलं आहे. एक्साईजमध्ये देखील आपण संदीप मोरे म्हणून निरीक्षक आहेत, त्यानंतर दुय्यम निरीक्षक आहेत, दुय्यम निरीक्षक जवळपास 5 आहेत. तर अशा पद्धतीनं आपण PI आणि API आणि अशा स्तराच्या अधिकाऱ्यांवरती देखील आपण निलंबनाची कारवाई आपण केलेली आहे. तिकडे आपण कारवाई करत असताना कुठेच आपण कोणालाही वाचवायचा आपण प्रयत्न केलेला नाही. नंबर 1. नंबर 2, आपण पोस्टमॉर्टम रिपोर्टचा आपण इथे उल्लेख केलात.
ती सुरुवातीची बाब होती. मे महिन्यात ज्यावेळेस ही घटना उघडकीस आली, ज्यावेळेला हा तपास चालू झाला, अर्थातच सगळे काय PM रिपोर्ट काय एका दिवसामध्ये तयार होत नाही आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये आजच्या घडीला 22च्या 22 हे PMचे रिपोर्ट आलेले आहेत. आणि त्याच जी काही अवैध दारू विक्री झाली त्याच्यामुळेच त्याच्यामध्ये हो त्या सगळ्यांचे रिपोर्ट हे त्या कारणामुळेच ते आलेले आहेत. म्हणून त्या सर्व कुटुंबियांना जी मदत जाहीर केलेली आहे ही 22च्या 22 कुटुंबियांना ही मदत दिली जाईल. त्याच्यामध्ये कुठेच अडचण येणार नाही. दुसरं आपण जिथे मला वाटतं आपण योगेश वानखेडे या आरोपीचा आपण इथे उल्लेख केला की त्याच्यावरती फक्त राज्य उत्पादन शुल्काचे आपण तिथे गुन्हे दाखल केलेले आहेत. तर तसं नाही आहे. जेवढे आरोपी आहेत त्या सगळ्यांवरती आपण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आपण दाखल केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये BNSच्या अंतर्गत आपण सगळ्यांवरती आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि मी म्हणतोय ना ह्याच्यामध्ये आपण कुठेही आपण कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न होणार नाही. या सगळ्यांवरती कडक कारवाई होईलच. या उलट मी मगाशी हे देखील सांगितलं की ह्या घटनेच्या अनुषंगाने आता ह्यांची मोडस ऑपरेटी लक्षात आलेली आहे. आपण मिथेनॉल विक्री ही इतका सोप्यारित्या झाली, मग ती नवी मुंबईवरनं ती तिथे हडपसरपर्यंत पोहोचली, मग ती पुण्यापर्यंत पोहोचली. म्हणून नक्कीच त्या बाबतीमधल्या काय ट्रान्सपोर्टच्या बाबतीमधल्या आणि विक्रीच्या बाबतीत आता त्यांनी विक्री करत असताना ज्या बाबींचं त्यांनी उल्लंघन केलं त्या अनुषंगाने आपण त्याच्यावरती गुन्हे दाखल केले. ती जी आस्थापना आहे ती आपण त्याचं सील बंद केलेली आहे आणि त्याचा परवाना देखील आपण रद्द केलेला आहे. परंतु ह्या घटना पुन्हा घडू नये ह्याकरिता सभापती महोदय आपण भविष्यामध्ये ज्या मगाशी मी उल्लेख केला की नवीन तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. GPS ट्रॅकिंग असू द्या किंवा अन्य पद्धतीची ती देखील आहेत. त्याचा वापर करून आपण ह्या घटना पुन्हा घडणार नाही याची ट्रान्सपोर्टच्या बाबतीची काळजी घ्यायची तर आपण नक्कीच घेऊ. उमाताई शेवटचा प्रश्न. याच्यात 2 खाती आहेत. गृह खात्याचं उत्तर ह्यांनी दिलेलं आहे, परंतु त्यांनी जो विचारलेला प्रश्न जो आहे तो सीमाशुल्क विषयाशी संबंधित आहे. आता हे खातं जोपर्यंत सीमाशुल्क विभागाची याच्यामध्ये, कारण गृह खात्याचा केव्हा येतो संबंध, ज्यावेळेला लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न येतो त्यावेळेला गृह खात्याचा संबंध येतो. या खात्याचा संबंध सीमाशुल्क विभागाशी आहे. त्याच्यामुळे याच्या उत्तराच्या मध्ये राज्य उत्पादन शुल्काशी, त्याच्यामुळे राज्य उत्पादन शुल्काच्या मंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे, कारण बेसिक जबाबदारी त्यांची आहे. हे सगळं कंट्रोलमध्ये ठेवणे त्यांची जबाबदारी आहे. गृह खात्याचा संबंध आला कुठे, माणसं मेली, आणखीन काय भानगडी झाल्या, आता गृह खात्याशी संबंधित आहे. त्याच्यामुळे ह्या लक्षवेधीला उत्तर म्हणजे सीमाशुल्क राज्य उत्पादन शुल्काच्या मंत्र्यांनी द्यायला पाहिजे. मला असं वाटतं ही लक्षवेधी त्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे, परंतु त्यांच्यासाठी तुम्ही राखून ठेवा. उद्या पाहिजे तर याचं उत्तर सविस्तर घ्या आणि विषय संपवा. खरं तर उत्तर देत असताना ही संयुक्त जबाबदारी आहे. आणि ह्याच्यामध्ये एकच विभाग, जरी गृह विभागाकडे ही लक्षवेधी आलेली असते तरी सुद्धा उत्तर देत असताना मी सरकार म्हणून उत्तर देतोय, शासन म्हणून उत्तर देतोय. त्यामुळे उत्तर देत असताना मी सगळ्या विभागाच्या वतीनेच मी उत्तर देतोय. त्यामुळे हे राखून ठेवण्यात येऊ नये सभापती. उमाताई शेवटचा प्रश्न. धन्यवाद सभापती महोदय. पिंपरी चिंचवडला जी ही घटना घडली थोडक्यात खरंच दुर्दैवी आणि हृदयवाक दारूकांडांच्या विषयाकडे मी शासनाचं लक्ष वेधते. पॉइंटेड प्रश्न. सभापती महोदय, मी स्वतः तिकडे प्रत्येक घरी गेलेली आहे. जो मृत्यूचं तांडव म्हणतात ते त्या दापोडीच्या त्या स्लममध्ये पाहिलेलं आहे. सभापती महोदय, ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला आपण जागे होतो आणि सर्वतोपरी तुटून पडतो. मग तो गृह विभाग असेल, ते उत्पादन शुल्कवाले असेल, सर्वांच्या वतीने मी धन्यवाद मानेन माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंचं की त्यांनी तातडीने ह्या सर्वाची चौकशी आणि सर्व सुरू केलं. आवर्जून मला इथे वाईट वाटतं बोलायला की कर्नल असलेल्या व्यक्ती विरका उर्फ सरदारजी आणि त्याची पत्नी इंद्रजीत विरका, मुलगा गुरुचरण उर्फ विकी, ह्यांनी हे दारूचे अड्डे चालवले. 15 वर्ष ते तिथे दारू विक्री करत होते. ह्या वेळेला आपलं डिपार्टमेंट झोपलं होतं का? ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेलाच आपण जागे होतो. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुद्धा ह्याचं रेकॉर्डिंग घेऊन योगेश वानखेडे यांना अटक केली. तो योगेश वानखेडे असेल, राधेश्याम प्रजापती असेल, ह्या लोकांनी ज्या पद्धतीने इथे हे कांड घडून आणलं, आता मंत्री महोदयांनी सांगितले की आपण कडक कारवाई त्यांच्यावरती मोकाच्या मार्फत करू, त्यांना सदोष गुन्हा म्हणून आपण दाखलही केलंय.
परंतु तेवढ्यावरती न थांबता त्यांच्याबरोबर अजून काही लोक होती, त्यांची माहिती पण आपण घेणार का, आणि त्या माध्यमातनं अशा लोकांना सुद्धा आपण अटक केली गेली पाहिजे. सभापती महोदय, फक्त 6,500 रुपयाचा फायदा यातनं त्यांना झाला. पॉइंटेड. जर पाहिलं तर 215 लिटर घातक मिथेनॉल हे मिसळण्यात आलं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत ते. आणि ह्याच्यामध्ये हे मिसळण्यात आलं, त्यामध्ये फक्त 6,500 रुपयासाठी 22 लोकांचा मृत्यू झाला. सभापती महोदय, तिथे जेव्हा गेल्यानंतर काही जणांचं असं म्हणणं होतं की मेट्रोमध्ये काम करणारी लोक होती, त्यांनाही त्रास झाला, पण ते त्यांच्या गावाकडे गेले, पॉइंटेड. ह्याची काही कल्पना नव्हती. सभापती महोदय, प्रश्न विचार. या सर्व गोष्टीची सखोल चौकशी करून या मागचं रॅकेट जे आहे, सभापती महोदय, फक्त एकच नाही आहे दारूचं गुत्थ्याचं, त्या इतर ठिकाणी सुद्धा खूप सारे आहेत, खूप मोठा ग्रुप आहे, आणि ह्याच्या मागे आपलं डिपार्टमेंट ज्या पद्धतीने ठामपणे उभं असतं ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आपण त्यांना निलंबित केलं, पुढचं काय या गोष्टीकडे सुद्धा सभापती महोदय आपण लक्ष घालणं अतिशय गरजेचं आहे. मृतांना आता मंत्री महोदयांनी सांगितलं 22 लोकांना आपण निधी देऊ, खरंच गरजेचं आहे. ज्या घरामध्ये 2 कर्ते पुरुष गेले, त्या घरात त्या मुलांना पाहिल्यानंतर डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. अशा लोकांना आपल्या मार्फत लवकरात लवकर सहकार्यही मिळणं गरजेचं आहे. ते आपण लवकरात लवकर देणार का, कधी देणार? आणि सभापती महोदय, महानगरपालिकेने कारवाई केली, ते त्यांचे जे ठाणे होते, त्यांचे जिथे जिथे त्यांचे अड्डे होते ते उद्ध्वस्त केले, परंतु आज त्यांच्यावरती कारवाई झाली. उद्या पुन्हा तिथे असे अड्डे तयार होऊ नये यासाठी सुद्धा आपण काय नियोजन करणार आहात, ही सुद्धा माझा हा प्रश्न आहे. या संदर्भात सुद्धा आपण मला उत्तर द्यावं, आणि यांना मोका लावून यांना कडक शिक्षा मिळावी अशी मागणी मी शासनाला आमच्या पिंपरी चिंचवडकराच्या वतीने करत आहे. धन्यवाद. सन्माननीय सदस्या उमाताई खापरे यांनी प्रश्न विचारत असताना त्यांचं फक्त एक करेक्शन करतो की ती जी व्यक्ती होती सिंग म्हणून ती मिलिटरीमध्ये कर्नल नव्हती, त्याचं नाव कर्नल आहे. कर्नल नाव आहे. हो, आणि ती व्यक्ती ही फक्त शिपाई म्हणून होती, परंतु नक्कीच त्या व्यक्तीच्या पत्नीला आणि मुलाला देखील आपण ह्याच्यामध्ये अटक केलेली आहे, त्यांच्यावर देखील आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. अर्थातच ह्याच्यामध्ये संपूर्ण रॅकेट हे कसं चाललं किंवा ते मगाशी मी त्याचा उल्लेख केला की CIDकडे आता हा तपास असताना अजून आपण काय तपास थांबवलेला नाही, तपास अजूनही चालू आहे. तर म्हणजे ह्याच्यामध्ये जे कोण दोषी असतील, समजा ह्या व्यतिरिक्त पण अजून कोणी ह्याच्यामध्ये दोषी असतील तर त्यांच्यावर देखील ही कारवाई केली जाईल. एकंदरीत मदत कधीपर्यंत मिळेल हा देखील आपण प्रश्न विचारला आहे. तर आता सगळा अहवाल आता आपल्याकडे प्राप्त आहे, तर त्या अनुषंगाने पुढच्या 7 दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण ही मदत वर्ग करू. शेवटी मगाशी सामान्य सदस्य निलमताईंनी जो प्रश्न इथे मांडला की योग्य कुटुंबियांच्या योग्य सदस्यांना ती मदत पोहोचली पाहिजे, याकरता आपण जी कागदोपत्री आपण जी पूर्तता करायची आहे ती पडताळणी करूनच ती आपण मदत ही वर्ग करत असतो. ती खात्री करून घेतल्याच्या नंतर त्या कुटुंबियांपर्यंत ती मदत दिली जाईल. आणि अर्थातच या घटना पुन्हा घडू नये ह्याकरता मला वाटतं एक ह्याच्यामध्ये गृह विभाग, त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि FDA अशी एक संयुक्त बैठक ही नक्कीच आम्ही आमच्या स्तरावरती घेऊ, वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेऊ, आणि तिन्ही विभागाच्या मार्फत ह्या घटनांची घटना पुन्हा घडू नये याकरता ज्या योग्य उपाययोजना करायच्या त्या आम्ही तिन्ही विभाग एकत्र मिळून करू. सचिन आहे. दुर्दैवाने म्हणावं लागेल सभापती महोदय की आपण मंत्री म्हणून घेऊन आपण उत्तर देत आहे. एक तरी राज्यमंत्री किंवा त्या खात्याचा मंत्री गेला का तिकडे? सभापती महोदय, 22 जणांचा मृत्युमुखी झाल्यानंतर आज लोकप्रतिनिधी ही सर्व मंडळी जे बोलतात ते आम्ही सर्व जाऊन आलो. का नाही राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जाऊन तिकडे भेट दिली? का नाही 2 उपमुख्यमंत्री पालकमंत्र्यांनी भेट दिली? सभापती महोदय, प्रवीणजी इकडे आहेत, 1 मिनिट ऐका. आता हे धंदे कसे लागतात तुम्हाला माहिती आहे की कुठच्याही स्लमच्या बाजूला बाहेर जर अंडी दिसली तुम्हाला उकळलेली, समजायचा तिकडे दारूचा धंदा आहे. सभापती महोदय, माझी एवढीच विनंती आहे, हे समजलं बाहेर कुठे तर समजायचा हा धंदा चालू आहे. हा साईन आहे सभापती. हे साईन आहे सभापती महोदय. ह्याचा अर्थ असा आहे की हा नेक्सेस आहे सभापती महोदय. मग आणि मुंबईत राहायचं तर या सर्व गोष्टी समजायला पाहिजे. सभापती महोदय, कशी बनवली त्याचंही विश्लेषण मी करू शकतो सभापती महोदय, पण मी त्याच्यात जात नाही.
सभापती महोदय, माझी एवढीच विनंती आहे की हे 1-2 महिना पोलीसवाले सांगतात की आता जरा मॅटर गरम आहे, थंड होऊ द्या, हे करू द्या. हा नेक्सच असतो. म्हणून तुम्ही DIGच्या अध्यक्षाखाली राज्यभरामध्ये या गोष्टी होऊ नये म्हणून तुम्ही देखील काय उपाययोजना करणार आहात का? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही आता नुकसान भरपाई दिली, काय त्या लोकांचा जीवाच्या हातावरची बोटावरती काम करणारी लोक आहेत, म्हणून किमान निम शासकीय महानगरपालिकेने 1 लाख रुपये दिले, निम शासकीयमध्ये एका कुठच्याही कुटुंबाला भले कॉन्ट्रॅक्टमध्ये का होईना आपण त्यांना नोकरी देणार का? महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी कारवाई ह्याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून किंवा जी भूमिका बजावलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. नाही, भेट नाही दिली म्हणून काय संवेदनाही असा विषय होत नाही. CIDकडे एक मिनिट, CIDकडे उत्तर आपण प्रश्न विचारला, उत्तर देताना बोला. मंत्री महोदय बोला, ऐकून तर घ्या. आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. माझं म्हणणं पूर्ण होऊ द्या. बोला. तुम्ही मुख्यमंत्री महोदयांचा उल्लेख केलात, माझं पूर्ण तर होऊ द्या. तुम्ही मुख्यमंत्री महोदयांचा उल्लेख केला म्हणून मी बोललोय. आपण सचिन आहे, आपण जो सभापती प्रश्न महोदय, विचारलेला मला आहे संरक्षण द्यावं. त्याचं माझं मंत्री महोदय म्हणणं उत्तर अजून देत पूर्ण होऊ दिलेलं नाहीये. आहे. त्याच्यानंतर काय आपल्या मनामध्ये प्रश्न सभापती राहिला असेल तर महोदय, आपण त्यांना बोलायला अलाउड करू ना. सभापती महोदय, माझं म्हणणं पूर्ण होऊ द्या. बोला आपण. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आपण उल्लेख केला, मी फक्त एवढंच म्हणत होतो. ऐकून घ्या. नाही, आता ऐकून घ्या आपण. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये CID मार्फत तपास करायचा निर्णय घेतलाय. आमचं सरकार अथरच संवेदनशील आहे. गिरीश महाजन साहेबांनी इथे भेट दिलेली आहे. आमच्या मंत्रिमंडळामधील मंत्री गिरीश महाजन यांनी इथे भेट दिलेली आहे. कोणीच मंत्र्यांनी भेट दिलेला असा तर प्रश्न नाही. आणि उपाध्यक्ष महोदयांनी देखील इथे भेट दिलेली आहे. आपल्याकडे माहिती चुकीची आहे. आणि आमच्या उपसभापती मॅडम ह्या स्वतः तिकडे गेल्या होत्या. मग नाही, मला वाटतं सभापती महोदय फक्त विषयांतर करायचा हा प्रयत्न आहे. आता बसून बोलू नका, मंत्री महोदय बोला. आपण ज्या शेवटी एखादी घटना घडल्याच्या नंतर 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ती कारवाई झालेली आहे. आणि उलट माननीय मुख्यमंत्री मोदयांनी CIDकडे तपास दिलेला आहे. आणि CID मार्फत तपास चालू असताना आता प्रश्नचिन्ह निर्माण करणं फक्त भेटीवर ना. आणि म्हणून मला वाटतं हा विषयांतर करायचा प्रयत्न आहे. दुसरा विषय, उपाययोजना. ह्या घटना पुन्हा होऊ नये, घडू नये याकरता ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्याकरता मी मगाशीच म्हटलं की पोलीस विभाग असेल, राज्य उत्पादन शुल्क विभाग असेल किंवा FD असेल, या तिन्ही विभागांनी संयुक्त कारवाई करणं आवश्यक आहे. की या तिन्ही विभागाचं कोऑर्डिनेशन महत्त्वाचं आहे. आणि मग त्या बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आम्ही लवकरच लावू. तुम्हाला काय म्हणायचं मंत्री महोदय? उद्योग मंत्री. सभापती महोदय, उद्योग मंत्र्यांना काय म्हणायचं? आपण प्रश्नाचं गांभीर्य ओळखून सगळ्यांनी चर्चा केली पाहिजे. सन्मान्य राज्यमंत्री अतिशय उत्तम पद्धतीनं उत्तर देत आहेत. आपण ज्यावेळी पालकमंत्री का गेले नाहीत किंवा अन्य कोण काय गेले नाहीत हा विषय ऐका ना. मी नाकारतच नाही, पण पुढचं ऐका ना. सभापती महोदय, संपूर्ण आम्हाला पण बोलायची संधी दिली पाहिजे. ज्यावेळी सचिन भाऊनी मुद्दा असा म्हणला की पालकमंत्री का गेले नाहीत, मंत्री का गेले नाहीत, भाऊ तुम्ही जाऊन आला. मग तुम्ही जाऊन आला म्हणजे शिवसेनेचे प्रतिनिधी जाऊन आले. आम्ही अशी मागणी करण्यात काय अर्थ आहे की तुमचे पक्षप्रमुख का गेले नाहीत, तुमचे युवा सेना प्रमुख का गेले नाहीत. मुद्दा असा आहे की शासनाचा प्रतिनिधी म्हणून नाही ऐका ना, सरकारचा प्रतिनिधी म्हणून आमदार देखील आमचे गेले, सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री देखील गेले. परंतु मंत्री गेल्यानंतर उपमुख्यमंत्री का गेले नाहीत, उपमुख्यमंत्री गेल्यानंतर मुख्यमंत्री का गेले नाहीत. याच्यापेक्षा जर आम्ही असं विचारलं मग सचिन भाऊच का गेले, पक्षप्रमुख का गेले नाहीत, हे योग्य नाही. माझं म्हणणं की अतिशय चांगल्या पद्धतीनं योगेशजी अतिशय चांगल्या पद्धतीनं योगेश टिळेकर बोला. योगेश टिळेकर. सभापती महोदय,
प्रसाद लाड खाली बसा, क्रॉस होत आहे. सभापती महोदय, 22 लोकांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाला. सभापती महोदय, महोदय कृपया, सावंत साहेब 2 मिनिटं. अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्यमंत्री उत्तर देत आहेत. याला राजकीय वळण देण्यासाठी सचिन भाऊ, सन्मान्य सचिन भाऊंनी हा विषय सुरू केला. आपण बंद आहे. सभापती महोदय 22 लोकांचा विषारी दारूमुळे मृत्यू झालेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय संवेदनशीलपणे याचा विचार करून तात्काळ CIDची मार्फत त्याची चौकशी झाली. अतिशय योग्य चौकशी झाली. गुन्हेगारांवरती गुन्हे दाखल झाले, त्यांना अटकही झालं. त्यानंतर ऐका ना दानवे साहेब 2 मिनिटं ऐका ना, 2 मिनिटं ऐका. माझ्या विधानसभेतले सुद्धा 4 लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. सभापती महोदय, या निमित्तानं मला एवढं सांगायचं आहे की सरकारने अतिशय संवेदनशीलपणे याच्यावर तपास केला. मृत्यू झालेल्या त्या लोकांच्या वारसांचा विचार केला, त्यांनाही त्याची जाणीव झाली. परंतु सरकार, माझी विनंती अतिशय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये सांगितले की लवकरच पोलीस खात्याचं असेल, राज्य उत्पादन शुल्क आणि FDAच्या माध्यमातून बैठक होईल. माझी आपल्याला विनंती आहे की फक्त बैठक नको, 11 मे 2026ला आपण तालुकावार दारूबंदीची समिती जाहीर केली, दारूबंदीचे पथक जाहीर केले. माझी एवढीच विनंती आहे सभागृहाला, सगळेजण अतिशय संवेदनशीलपणे बोलत आहेत. हा जो विषय आहे हा एका दिवसाचा नाही. मुवाताईंनी सांगितलं की 15 वर्ष दारूचे गुत्ते कुठे चालतात सगळ्यांना माहिती आहे, साठवणूक कुठे होती माहिती आहे, विक्री कुठे होती माहिती आहे. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण महाराष्ट्र अवैध दारू अभियान सुरू करून या 2 महिन्यामध्ये पोलीस, उत्पादन शुल्क, FDA आणि महसूल या 4 खात्यांचं एकत्रित पथक तयार करून 1-2 महिन्याचा टाइम बॉन्ड कालखंड आखावा आणि महाराष्ट्र अवैध दारूबंदीचं अभियान आपण करावं. हे आपण कराल का अशी विनंती करतो. मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी अतिशय चांगला मुद्दा इथे मांडलेला आहे आणि त्यांचा जो शेवटचा परंतु अतिशय महत्त्वाचा त्यांनी इथे मुद्दा मांडला, ज्याचा मागाशी मी उल्लेख केला की याच्यामध्ये 3 विभागांचा थेट संबंध आहे. पोलीस विभाग असेल, राज्य उत्पादन शुल्क विभाग असेल आणि FDA असेल. या तिन्ही विभागाच्या मार्फत मागाशी माझा बैठकीच्या बाबतीत जो मी उल्लेख केला त्याचा माझा उद्देशच तो होता की या तिन्ही विभागाच्या मार्फत एकत्रित कारवाई होणं आवश्यक आहे. तर म्हणून मला वाटतं जॉईंट ऑपरेशन या तिन्ही विभागाचे झाले पाहिजेत आणि ऑपरेशन किंवा अभियान ते आपण एकत्रित राबवू. एकंदरीत ह्याच्यामध्ये त्या तिन्ही विभागाच्या संबंधित असलेल्या त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, जर का ह्या तिन्ही विभागाने व्यवस्थितरित्या पार पाडल्या तर अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, ह्याची आम्ही नक्कीच काळजी घेऊ. आणि सभापती महोदय, अशा पद्धतीने लक्षवेधीचं गांभीर्य पाहता फक्त माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी भेट दिली नाही म्हणून गोंधळ घालायचा, विषयांतर करायचा फक्त हा प्रयत्न आहे. मला वाटतं ह्या घटनेचं गांभीर्य माननीय मुख्यमंत्री महोदयांना होतं, म्हणूनच मुख्यमंत्री महोदयांनी CIDच्या मार्फत चौकशी केली. सर्व दोषींवरती योग्य ती कारवाई केलेली आहे. चौकशी अजूनही चालू आहे आणि अशा घटना पुन्हा घडणार नाही यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुढाकार घेऊन या योग्य त्या सूचना तिन्ही विभागाला दिलेल्या आहेत. म्हणून मला वाटतं अशा गोष्टीला गोंधळ घालणं
मला वाटतं आपण माझी विनंती आहे की या सभागृहामध्ये मला वाटतं लंच टाईम ठेवायची एक प्रथा होती, तो लंच टाईम आपण ठेवा, नाही तोपर्यंत हे वॉकआउट करायची करणार नाहीत. लंच टाईम आपण पुन्हा करावा.